राज्यातील नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील झालेल्या विधान परिषद निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले आहेत। या निवडणुकीत महायुतीने पुन्हा एकदा आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे। एकूण 17 जागांपैकी झालेल्या निवडणुकीत महायुतीने 16 जागांवर विजय मिळवला आहे। हा विजयामुळे विरोधकांना मोठा धक्का मिळाला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे निवडणुकीपूर्वीच 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते। त्यानंतर उरलेल्या 11 जागांवरही महायुतीने दमदार कामगिरी करत तब्बल 10 जागांवर दमदार कामगिरी केली आहे। या निवडणुकीत भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील पक्षांनी प्रभावी कामगिरी केली आहे। मात्र नाशिक मतदारसंघात महायुतीला अनपेक्षित धक्का बसला आहे। येथे भाजपचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवत शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दरांडे यांचा पराभव केलाय। त्यामुळे राज्यातील एकमेव जागा महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या हाती न जाता अपक्षाकडे गेली आहे। तर निकालानुसार भाजपने सर्वाधिक 11 जागा जिंकल्या, तर शिवसेनेच्या खात्यात 3 जागा गेल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवला आहे। याशिवाय 1 जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीला या निवडणुकीमध्ये अपेक्षित यश मिळवता आले नाही। ठाणे, यवतमाळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते। तर नागपूर, जळगाव, अमरावती, नांदेड, सोलापूर, सांगली, सातारा, भंडारा, गोंदिया, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघातही महायुतीच्या उमेदवारांनी विजय मिळवत राज्यातील राजकीय समीकरणांवर आपली मजबूत पकड केली आहे। ब्युरो रिपोर्ट, एकमत डिजिटल, लातूर।